आई बाबा आता देवदर्शनाला गेलेले असतात. आता घरामध्ये फक्त अभि आणि मोना. सकाळची घरात पूर्ण शांतता असते. ना सासूबाईंचा आवाज ना कुठली गडबड. मोना हळूच उठते आणि आजूबाजूला बघते. आज खरंच घरात कोणी नाही. ती हलकंच हसते. तेवढ्यात मागून आवाज, हो, आणि आज तू कुठेही पळून जाणार नाही आहेस. मोना दचकून मागे वळते. अभि, तुम्ही उठलात? तो बेडवरून उठत तिच्याकडे येतो. मी खूप आधीपासून उठलो आहे मोना, फक्त तुला बघत होतो मी. मोना लाजते. असं नका बघू ना, मला ऑकवर्ड वाटतं. अभि हसतो. माझी बायको आहेच, बघायलाही परवानगी नाही का? ती काही बोलत नाही, फक्त हसते. चल, आजचा प्लॅन काय? मोना विचार करते. साधं ब्रेकफास्ट, घर आवरायचं. अभि लगेच मध्ये बोलतो. रॉंग आन्सर का? तो तिच्याजवळ येतो. आजचा प्लॅन तू आणि मी, बाकी काही नाही करायचं. मोना हसते. म्हणजे काम नाही करायचं? नाही, आज सुट्टी आहे. कोणी बघितलं तर? कोणी नाही आहे. क्षणभर दोघे एकमेकांकडे बघतात. अभि हळूच तिचा हात पकडतो. चल, चहा आपण दोघं मिळून बनवूया. मोना चहा बनवत असते. अभि मुद्दाम तिच्या अगदी जवळ उभा राहतो. अभि, जरा दूर उभे राहा ना, काम होत नाही मला. मी काहीच दूर उभा राहायला आलेलो नाही आहे. आता 4 दिवस मी तुला सोडणार नाही. एक तर हनीमूनला जायला भेटलं नाही आणि आता आपण घरीच, आणि मग करू आपण हनीमून. मी मदत करतोय. ही मदत काय? तो हसतो. हो, मोटिवेशन देतोय तुला. मोना हसते. ती साखर घालते. अभि तिच्या हाताला हलकासा स्पर्श करतो. ती थोडी थांबते. अभि, तुम्ही ना खूप डिस्टर्ब करता मला, आणि तुला आवडतं ते. ती काही बोलत नाही, फक्त हसते, कारण तिला आवडतच असतं ना सगळं. आता दोघं सोफ्यावर बसलेले असतात. मोना चहा पिते. अभि तिच्याकडे बघतच बसलेला असतो आणि म्हणतो, काय? मोना म्हणते, काय बघताय? अभि म्हणतो, तुला बघतोय. सकाळपासून माझं तेच तर काम आहे. हो, आणि मला कंटाळा येत नाही या कामाचा. मोना हसते. अभि, खरंच आज वेगळं वाटते. कसं? घर शांत आणि आपण दोघेच. तो हलकंसं तिच्या जवळ सरकतो. मला तर परफेक्ट वाटते. ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते. दोघं एकत्र बसून गप्पा मारतात. कधी हसणं, कधी सायलन्स. मोना म्हणते, अभि, एक सांगू? मला असं रोज हवंय, सिम्पल, शांत. अभि तिच्याकडे बघतो. मी प्रयत्न करेल रोज स्पेशल बनवायचा. आता रात्रचा एक पहिला दिवस असतो. खोलीत मंद प्रकाश असतो. मोना ना खिडकीजवळ उभी असते. अभि मागून येतो. आजचा दिवस कसा होता? ती वळते. खूप छान. तो हसतो. आणि अजून 3 दिवस बाकी आहेत. ती हलकंसं हसते. मग प्रिपेअर राहा. कशासाठी? माझ्यासाठी. दोघं पण हसायला लागतात. आणि त्या रात्री ते दोघे पुन्हा एकमेकांच्या जवळ, पण आज अधिक कम्फर्टेबल, अधिक आपले. दुपार निघून गेली होती. घरात अजूनही शांतता होती. मोना हॉलमध्ये बसून केस सुकवत होती. अभि दुरून तिच्याकडे बघत होता. तो काही न बोलता तिच्या जवळ येतो. काय बघताय? तुला. दिवसभर तेच काम आहे का? हो, आणि अजून कंटाळा पण आलेला नाही आहे. मोना हसते, पण नजरेत थोडी सॉफ्टनेस असतो. अभि तिच्या शेजारी बसतो. दोघं काही क्षण काही बोलत नाहीत, फक्त शांतता आणि कम्फर्टेबल. मोना, तुला कधी असं वाटतं का की हे सगळं खूप पटकन झालं? ती थोडा विचार करते. हो, पण तुझ्यासोबत असल्यावर सगळं बरोबर वाटतं मला. अभि तिच्याकडे बघतो आणि थोडा सिरियस होतो. मला एक गोष्ट सांगायची आहे. काय? मी परफेक्ट नाही. कधी कधी चिडेल, कधी शांत राहील. मोना हलकासा हसते. मी पण परफेक्ट नाही. दोघं एकमेकांकडे बघतात. मग मॅनेज करूया. अभि तिचा हात पकडतो आणि हळूच आपल्या जवळ ओढतो. मोना त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते. क्षणभर दोघं डोळे बंद करून बसतात. त्या शांततेत कनेक्शन जाणवत होतं. अभि, तुमच्यासोबत असताना मला सेफ वाटतं, खूप सेफ. तो हलकंसं तिच्या केसांवरून हात फिरवतो. आणि तू असलीस की मला शांत वाटतं, खूप शांत. ती हलकंसं हसते. म्हणजे दोघांचाही फायदा आहे. हो, फुल फायदा. दोघं ना पुन्हा हसतात. रात्रीचे आता दोघांमध्ये खूप छान चाललेले असते, कारण खोलीत मंद लाईट असते. मोना बेडवर बसलेली. अभि तिच्या जवळ येतो. दोघं खूप जवळ. ना घाई, ना शब्द जास्त, फक्त नजर. मोना, तुला माहिती आहे मला तुझ्यात काय सगळ्यात जास्त आवडतं? मोना म्हणते, काय? तू जशी आहेस ना, अगदी तशीच.
ती हलकंसं लाजते. आणि तुम्ही मला जशी फील देता. अभि स्मित करतो. तो हळूच तिच्या कपाळावर टेकतो. ती डोळे बंद करते. क्षणभर सगळं थांबतं. ती त्याच्याजवळ सरकते आणि दोघं एकमेकांच्या मिठीत. त्या मिठीत एक्साइटमेंट नव्हती, पण एक डीप शांतता होती, एक बिलॉंगिंग. त्या रात्री त्यांनी काही मोठं केलं नाही, पण एकमेकांना अजून खोलवर समजून घेतलं. सकाळ. मोना किचनमध्ये नाश्ता बनवत होती. आज ती फुल कॉन्फिडंट हसत काम करत होती. तेवढ्यात मागून आवाज आला. आज खूप खुश दिसतेस. मोना वळते. हो, कारण आज कोणी डिस्टर्ब करायला नाही आहे. अभि हसतो. खरंच. तो हळूच तिच्या जवळ येतो. मग मी कोण? मोना हसते. तुम्ही तर परमनंट डिस्टर्बन्स आहात माझ्यासाठी. ओ, असं आहे का? तो मुद्दाम अजून जवळ येतो. अभि, काम करू द्या ना. नाही, आज मी मदत करणार. कशी? तो तिच्या हातातून चमचा घेतो. हे बघ. तो काहीतरी उलटसुलट करतो. मोना हसायला लागते. बस करा, जळेल आता ते. मग तू वाचव. दोघं एकत्र नाश्ता बनवतात, हसत खेळत, थोडं गोंधळ करत. आता नाश्त्याचा टाईम झालेला असतो त्यांच्या दोघांचा. दोघं समोरासमोर बसलेले. आजचाच नाश्ता स्पेशल आहे. का? आपण दोघांनी केला म्हणून. मोना हसते. आणि टेस्ट? अभि खाऊन बघतो. परफेक्ट. खरंच. हो, कारण तू बनवलंय. ती लाजते. आता दुपारी दोघांची थोडी गंमत चाललेली असते. मोना गाणं लावून साफसफाई करत असते. अभि अचानक तिचा हात पकडतो. चल. मोना म्हणते, कुठे? डान्स? काय? नाही. अरे ये ना. तो तिला ओढतो. दोघं हॉलमध्ये हळूच डान्स करायला लागतात. मोना हसत हसत, तुम्हाला डान्स येतो का? नाही, पण तुझ्यासोबत शिकतोय ना. दोघं हसायला लागतात आणि ती थोडी फिरते. तो तिला पकडतो. क्षणभर दोघे खूप जवळ. अभि, आजचा दिवस खूप गोड होता ना. आणि तू? ती हसते. आता रात्री त्यांच्यामध्ये दोघांमध्ये खूप शांतता असते. मोना बेडवर बसून फोन बघत असते. अभि येतो. तिच्या बाजूला बसतो. फोन बाजूला ठेव. का? मी आहे ना. आहो, अटेन्शन पाहिजे. फुल अटेन्शन. तो तिच्याकडून फोन घेतो. ती हसते. तुम्ही ना. हो, तुझ्यासाठी काहीही. तो तिच्याजवळ अजून सरकतो. ती थोडी मागे जाते. अभि, आज खूप नॉटी मूड आहे तुमचा. हो आहे, तुझ्यामुळे. ती हसते. क्षणभर दोघांची नजर भिडते. ती हळूच त्याच्या जवळ येते. ठीक आहे, आज मी नाही पळणार. अभि हसतो. फायनली. दोघं एकमेकांच्या मिठीत हसत बोलत आणि खूप सारं मुमेंट एन्जॉय करत. संध्याकाळी घरात परत एकदा शांतता असते. पण आजची शांतता थोडी वेगळी होती. मोना खिडकीजवळ उभी होती. हातात पडदा हलकासा पकडलेला. अभि मागून येतो. पण आज तो काही बोलत नाही. तो फक्त तिच्या शेजारी उभा राहतो. काही क्षण दोघं काही बोलत नाहीत. उद्या आई बाबा येतील, मोना हळू आवाजात म्हणते. 4 दिवस कसे गेले कळलंच नाही. अभि हलकासा हसतो. कारण तू होतीस. ती त्याच्याकडे वळते. अभि, बोल ना. तुम्ही बदलतान का? की मी? तो थोडा विचार करतो. दोघंही. पहिल्या दिवशी तू थोडी दूर होतीस आणि आज तू तिच्या डोळ्यात बघतो. आज तू माझी झाली आहेस पूर्णपणे, शरीराने, मनाने, सर्वाने. मोना हलकासा हसते, पण डोळ्यात थोडं पाणी. आणि तुम्ही? अभि तिच्या जवळ येतो. मी आधीपासूनच तुझा आहे आणि होतो. फक्त तुला वेळ लागला ओळखायला. ती हसते आणि नकळत त्याच्या जवळ येते. दोघं खूप जवळ. त्या जवळीकमध्ये एक्साइटमेंट नव्हती, पण एक शांत खोल प्रेम होतं. मोना त्याच्या छातीवर डोकं ठेवते. मला एक गोष्ट कळली. काय? प्रेम मोठ्या गोष्टीत नसतं, असं छोट्या मुमेंट्समध्ये असतं. अभि हलकंसं तिच्या केसांवरून हात फिरवतो. आणि तू मला ते शिकवलंस. क्षणभर दोघांमध्येही शांतता असते. खिडकीतून येणारं चांदणं आणि दोघं एकमेकांच्या मिठीत. अभि, उद्या सगळं नॉर्मल होईल है ना? हो, पण हे मुमेंट्स बदलणार नाहीत ना. अभि तिच्या चेहऱ्यात हलकेच वर करतो. नाही, हे मुमेंट्स आपल्यात राहतील प्रत्येक दिवसात.
हो, पण जेव्हा आई बाबा असतात तेव्हा कम्फर्टेबल वाटत नाही ना. हो, पण आपण आपल्या रूममध्ये ते एन्जॉय करूयात. ते डोळे बंद करते. तो तिच्या कपाळावर हलकासा स्पर्श करतो. त्या रात्री ते जास्त काही बोलले नाहीत, फक्त एकमेकांसोबत बसले, शांत पण पूर्ण. कारण कधी कधी खरं प्रेम शब्दात नाही तर शांततेत समजतं. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगायचं आहे. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यामुळे तुम्हाला असे छान छान व्हिडिओ रोज ऐकायला मिळतील. नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.